गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे। आता परिसराचं काम सुरू करायचं आहे। सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता लाखो लोक येतात। एवढ्याच्या जागेमध्ये पांडुरंगाच्या कृपेनेच ते दर्शन घेतात। कोण कसा येतो आणि कसा जातो ते पांडुरंगच पाहतात। पण आता ही वाढती सगळी भक्तांची मंडळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। खरं म्हणजे कॉरिडॉर हा शब्द कशातनं आला हे कोणालाच माहीत नाही, पण कुणीतरी IAS ऑफिसर कॉरिडॉर म्हटलं की ते कॉरिडॉर सुरू झालं। त्यांची एकच अपेक्षा आहे की राज्याच्या प्रमुखांची की पंढरपूर हे मुख्य तीर्थक्षेत्र आहे आणि आपण सगळेच बघतो की कोविडनंतर प्रचंड गर्दी आपल्याकडं वाढली आहे। त्याचं सुव्यवस्थित नियोजन आपल्या शहराचं असावं अशा पद्धतीची एक गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतले होते। त्या संबंधात ज्या 3 एजन्सीजना त्या ठिकाणी समोर बोलवून त्यांचं प्रेझेंटेशन घेतलं, अजून कुठलाही निर्णय नाही आहे। मी मंदिर परिसरातले काही प्रमुख लोक, माजी नगरसेवक आणि काही महाराज मंडळी यांची देवेंद्रजीबरोबर चर्चा पण घडवून आणली होती आणि त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं होतं आमच्या इथं आल्यावर जेवायला की कुणालाही म्हणजे विस्थापित न करता प्रत्येकाचं योग्य पद्धतीनं नियोजन करूनच या ठिकाणची सगळी काय अशी विकास कामं राबवली जातील। त्या पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन त्या एजन्सीजनी मुख्यमंत्री आणि DCM साहेबांसमोर केलं आहे, पण त्यामध्ये आम्ही आमदार साहेब किंवा खासदार साहेब आम्ही कोणी त्याच्यामध्ये त्यात नव्हतो। त्यामुळे तिथं निश्चितपणे काय घडलं आहे हे आम्हा कोणालाच ज्ञात नाही आहे। त्यामुळे आज त्याच्याबद्दल आपण काहीतरी बोलणं हे चुकीचं होईल, पण एक सांगतो की आम्ही लोकांबरोबर आहोत। लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय सरकार दरबारी होणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेतोय। आज खरं म्हणजे चांगला प्रश्न विचारला, याच्यावरती बऱ्याचशा बैठका झाल्या। आज आपण बघतोय की कॉरिडॉरच्या बाबतीत प्रथम मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की कॉरिडॉरमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही दुकानदार असतील किंवा तिथले घरं राहणारे असतील, व्यापारी असतील, की कुठल्याही लोकांच्यावरती अन्याय न होता त्या ठिकाणी हा कॉरिडॉर होईल आणि या निमित्तानं या कॉरिडॉरसाठी येणाऱ्या कालावधीत आपलं पंढरपूर हे चांगल्या पद्धतीनं पंढरपूर हे होण्याकरता शासनाकडून शासन आज हे 1000 कोटी शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही त्या ठिकाणी या जगाचं आराध्य दैवत पांडुरंगाचं आपली जी नगरी आहे त्या नगरीला चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये पुढच्या 50-100 वर्षामध्ये सुद्धा काही अडचण येऊ नये अशा पद्धतीचे रस्ते, गटरी, त्या ठिकाणी असणारे सेवा सुविधा किंवा आज आपण वारीच्या आपण बघतोय वारी ज्यावेळेला झाल्यानंतर आणि वारी व्हायच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी इथल्या नागरिकांना काही जे नागरिक आहेत त्या नागरिकांना या ठिकाणी म्हणजे घरातून सुद्धा बाहेर पडता येत नाही, तर अशा लोकांना सुद्धा या ठिकाणी वारीच्या वेळेला सुद्धा मुक्तपणे फिरणे असेल किंवा त्या ठिकाणी या शहरामध्ये राहून लोकांची सुद्धा सेवा करण्याच्या पद्धतीने आज करतच आहात आपण, परंतु सगळ्या पद्धतीच्या सेवा सुविधा
देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन या ठिकाणी आज करतंय. आणि हे करत असताना मला एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की आराखडा होत असताना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आराखडा हा आपल्या कुणाच्याही त्या मानगोटीवर बसून होणार नाही. आराखडा हा आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आराखडा होणार. तसंच आज इथं जो कॉरिडॉरचा प्रश्न उपस्थित झालेला आहे, इथं अगोदर बोललेल्या सर्व वक्त्यांनी तो सांगितलेला आहे. आम्ही ज्यावेळेस या परिसरात फिरत होतो तर इथल्या लोकांनी सांगितलं की कुठल्याही विकासाला आमचा कधी विरोध नाही, पण तो कसा झाला पाहिजे, म्हणजे त्यांच्या हिताचा झाला पाहिजे. इथं राहणाऱ्या प्रत्येक लोकांचे इथं व्यवसाय आहेतच, पण त्याबरोबर एक वेगळी नाळ या लोकांची इथं जोडलेली आहे आणि ती कशी टिकवली जाईल या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींच्या सोबत तुम्हाला सोबत घेऊनच जाणार आहोत. राज्य सरकारच्या बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाल्याचं चित्र आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला अंतिम रूप दिले असून स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष कामाची तयारीही सुरू केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक व्यापाऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. मात्र हा विरोध आता निष्फळ ठरल्यास जमा आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प रोखण्यासाठी विरोधकांसमोर केवळ एकच पर्याय उरला आहे, तो म्हणजे न्यायालयाचा. या विकास कामात आपली वर्षानुवर्षाची दुकाने, घरे आणि रोजीरोटी हिरावली जाईल या भीतीने स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि रहिवाशांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. अनेक मोर्चे, निदर्शने आणि बंद पुकारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. मात्र शासनाच्या ठाम भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या नियोजनबद्ध हालचालींमुळे व्यापाऱ्यांचा हा रस्त्यावरचा विरोध आता निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पंढरपूर कॉरिडॉरमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलेल आणि भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील असा सरकारचा दावा आहे. आषाढी एकादशी 2026 निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचा विस्तार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो कोटी भाविक पंढरपुरात येतात. मात्र सध्या मंदिर परिसर आणि दर्शन व्यवस्थेसाठी असलेली जागा अपुरी पडत असून मोठी व प्रशस्त जागा तयार करणे काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हे कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पुढील 2.5 वर्षात पूर्ण केले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर बहुतांश कॉरिडॉर बाधितांची संमती मिळाल्याचा दावा प्रशासन करत आलेले आहे. यामुळे आता ज्या बाधित होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध आहे यामुळे आता ज्या बाधित होणाऱ्यांचा कॉरिडॉरला विरोध आहे ते हतबल ठरणार की हायकोर्टात जाणार हेच आता पाहावे लागेल.